आई जवळ जवळ आम्ही नाशिकलाच नाही आई मुंबई पावत जाईल जाईल मानिया कोणी आजूबाजू गरमाव्या मान्या या बहिणी वसरीवर निजण्याव्या ताज नारोज निजाना बंद कर जा आणि आठही बस जा तुमना बी पटू आया दूर दूर जाती व दूर दूर जाती व मानी माई व तू दूर दूर जातील व दूर दूर जातील ना मानी माई ना तू मंडळी आता सांगायचा झाला अरे भावती तिकडं तिकडं तरी बसतात व शाडवा पटू येत आमना बी सरळ यावाला काढशी तर सरळ काढजो आडवा तिडवा करू नको रे करू नको करू नको रे करू नको मना भाऊ कवा मवा तिकडे बी फिरवाना कवा मवा फटूना बी काढी लेवाना अशा फिरता राहू दे नाही तर निसता आम्ही दीड मांग भितरा मांग बा कोणी एवढी पब्लिक काढिले जो रे काढिले जो रे भाऊ आणि काशा भाऊ तुम्ही जरासा पुढेच बसू नाही तर अर्धी जोखी दिशी काही बरा नाही रे बरा नाही माय बापांना आता सांगायचा झाला तर आपले कैलासवासी अनुसयाबाई आजच नाही तर 11 महिन्यापासून तिची देवाज्ञा झाली परंतु तिच्या दैवामध्ये काही नशिबामध्ये येऊ कशाला घडलं 10व्याच्या रात्री जागरण जयल नाही रे जयल नाही रे मना भाऊ रे तू जयल नाही ना अरे जयल नाही ना मना भाऊ रे तू माय बापांना आपल्या हिंदू धर्मामध्ये लावलेल्या आपल्या आदिवासी समाजाला परंपरा ही दावाचे जागरण करावी लागत आणि मरेल आत्मा आडावडिलाच्या काशी लावा लागत परंतु त्या आईची ज्या दिवस जागरण होत त्या दिवस मला निरोप आला होता पण माझी तारीख दुसऱ्या गावाला धरली गेली नंतर निरोप आला म्हणून मला येता आला नाही तरी त्या येडावाकडा कोणीतरी कटकरी आणता व त्या दिवशी याच गावामध्ये अजून दुसरी वाईट घटना होती रे घटना होती रे मना भाऊ म्हणून जागरण जयल नाही रे जयल नाही ना मना भाऊ न तू परंतु माय बापांना आपल्याला वाटत एकदा माणूस मरणा का सरना काय हो पण आया ना आत्मा आज आतर फिरून राहिला काशी लावला नाही म्हणून ती नातूला पण तुला घरामध्ये राम कोणाला तरी नडते कोणीतरी तब्येत बिघडते त्याशी ब्राह्मण पाहिला असेल कुठं ज्योतिषी पाहिला असेल जिथं जाता तिथं सांगता पितृदोष रे पितृदोष रे मना भाऊ रे तू मनाला रे तू अरे पितृदोष रे अरे पितृदोष रे मना भाऊ रे तू माय बापांनो पण पितृदोष जरी असला तरी त्याला कारण आहे पण काही तुम्हाला सांग आपल्या परंपरेनुसार जर माणूस काशी लावला तर सरासरी पितृदोष होत नाही पण तो होऊ नाही म्हणून 11व्या महिन्यामध्ये आज तिचा वर्ष श्राद्धाचा दिवस जरी आपण साजरा केला आज जरी तिला काशी लावला तरी ती नातात्मा मोक्षला लागेल पण आठून मांग 7 पिढ्या जरी एखादा आजोबा पंजोबा नरकात असेल तो सुद्धा नरक मधून भाऊ बाहेर येईल रे बाहेर येईल रे मना भाऊ रे तू अरे बाहेर येईल रे भाऊ अरे बाहेर येईल मना देव रे तू
माय बापांना आपली जागरण राहिली म्हणूनच कथाला अशा नाही या आड समाज मग प्रत्येक माणूस ना वर्ष श्राद्ध का करता तर वर्ष श्राद्ध कज करणं पड तुम्हाला सगळी माहिती आज सांगण्यात येईल रे सांगण्यात येईल रे मना भाऊ रे तू ये सांगण्यात येईल रे भाऊ अरे सांगण्यात येईल रे मना राधर तू आणि वर्ष श्राद्ध करा पै फायदा काय आणि तो आत्मा नरक चोडी आणि वैकुंठ माझा हा कशा त्यांना पुढे विधी काय हो कशा त्याने आत्माला मोक्ष मिळ कशा सगळी माहिती आज कथा माई ऐकायला मिळेल पण तो पावा शांतता पाळा अशाच बसा अर्धवट उठी जाऊ नका रे जाऊ नका ना भाऊ रे तू जाऊ नका रे अरे जाऊ नका ना मला राधर तू अरे अरे कैलासवासी अनुसयाबाई शंकर गवळी आपल्यातून जाऊ तिला आता 11 महिना झाली तिची मृत्यू तारीख 26/11/2023 वार रविवारच्या दिवशी सकाळी 9 वाजता तिची देवाज्ञा झाली रे झाली वती रे म्हणा बाबू रे तू अरे झाली वती रे अरे झाली वती रे म्हणा बाईली तू अरे 26/11/2023 वार रविवार सकाळी 9 वाजता देवाज्ञा झाली पतीची वर्ष श्राद्धाची तारीख हे भाऊ 14/11/2024 आणि उद्या येईल गुरुवार रे गुरुवार रे म्हणा भाऊ रे तू गुरुवार रे अरे गुरुवार म्हणा भाऊ रे तू माय बापांनो सांगायचा झाला तर सोमवार आणि गुरुवार चितून कोणाला मिळत नाही कारण शेवटची काशी लावण्याची जी वेळ आहे ती गुरुवारचा दिवस भेटला सत्य अनुसयाच्या पोटी देवांचा जन्म झाला आणि आईना नाव अनुसयाच होतं हे भाऊ उद्या गुरुवाराची आणि तिना मोक्षे वर्ष श्राद्ध गुरुवारी आहे गुरुवारचा दिवस आहे दत्ताचा अरे गुरुवारचा दिवस येईल दत्ताचा अनुसयाच्या पोटी अवतार देवतार तू अरे गुरुवारचा दिवस आहे दत्ताचा अरे अनुसयाच्या पोटी अवतार देवतार तू ज्याप्रमाणे सत्य अनुसयाच्या पोटी ब्रह्मा आणि विष्णू जन्माला आले त्याचप्रमाणे आपली अनुसयाबाई देवलोकामध्ये त्या वैकुंठामध्ये चांगली जागा मिळावी तिला प्रार्थना करू रे प्रार्थना करू रे माना भाऊ रे तू आणि माना राधर तू रे देवला विनंती करू रे विनंती करू रे आणि माना भाऊ अरे विनंती करू रे बाबू विनंती करू रे मना देवाला तू परंतु माय बापांना आज तिला 11वा महिना चालू आहे तिचा आत्मा आजपर्यंत भटकत आहे तिला कुठे वैकुंठात जागा नाही किंवा स्वर्गात जागा नाही रस्त्यात तिचा आत्मा थांबलेला आहे म्हणून तो आत्मा आता आम्ही परत घेऊ तीर्थाला जाऊ तीर्थाला आंघोळ्या करू तीन आत्मा भाऊ निर्मळ करू रे निर्मळ करू रे माना भाऊ रे तू अरे निर्मळ करू रे अरे निर्मळ करू रे मन बाईला तू मंडळी आपल्या भारतामध्ये भरपूर तीर्थ आहे नेमका आता कोणता तीर्थ सांग पण सांगायचा जर झाला सगळा तीर्थ सांगायला परवडत नाही आणि तेवढा आपल्याला वेळ पण नाही कमी तर कमी मुद्दा ना 5 तीर्थ सांगू रे तीर्थ सांगू रे माना भाऊ रे तू सांगू 5 तीर्थ आता रे तीर्थ आता रे माना भाऊ रे
नागोबाचं तीर्थ रे सांगू आता रे मना भाऊर तू भाऊ फटू तू का आज नारोज लागल्या तंगड्याला कळ लागली पण तीर्था राहू द्या एक जागा बसशी काय आमने मागला मुडेल पुढं काय बरा नाही रे बरा नाही रे मना भाऊर तू बरा नाही रे अरे बरा नाही मना भाऊर तू माय बापांनो जर तुम्हाला सांगायचं झालं 5 तीर्थाचं नाव घेतो आणि अनुसयाबाईचा आत्मा त्या तीर्थाला आंघोळा स्नान करू आत्मा पवित्र करू पहिला तीर्थ कोण रे कोण नार अरे कोण नार देवर मानवनी अरे पहिला तीर्थ कोणता रे कोणता नार अरे कोणता नार भाऊ माय बापांनो आत्मा जर सिद्धीला व्हायचा झाला तर पहिला तीर्थ सिद्धेश्वर आहे म्हणून तर संतची नाव अशा ठेवा सिद्धेश्वर म्हणजे आत्मा सिद्धी लावा पहिले अंघोळ अनुसयानी त्या सिद्धेश्वराला रे म्हणा भाऊ पहिली अंघोळ पहिली अंघोळ मन भाई अरे घेऊ सिद्धेश्वर रे सिद्धेश्वर रे मना भाऊ अरे सिद्धेश्वर रे सिद्धेश्वर ना मना भाऊ अरे रे सिद्धेश्वराला आत्मा घेतात कोण रे बाईने दान केला तिने मुलगी कसून अरे भाऊ तीर्थला पवन जाता आणि बाईने दान केला दान केला माझी बाई तू दान केलं दान केला ना माझ्या बाई तू अरे अरे पहिलाच तीर्थला आईचा आत्मा गेला तिची वडील मुलगी नंदाबाई दान केला दान केला मानी बाई तू अरे पुण्या आईसाठी आईसाठी मानी बाई तू आईसाठी आईसाठी ना मानी बाई नरी अरे अरे नंदाबाई दुसरी कोण रे होती फुलाबाई आईसाठी दान केला धर्म केला त्या सिद्धेश्वराला अनुसयाबाईचा आत्मा तीर्थामध्ये आत्मा यांग कर भाऊ अरे करणार केवळ मानर तू अरे आत्मा यांग कर भाऊ आया आया टाकीने ती तंगदार कडे पटूला बेरिले म्हणजे पुन्हा बी तोंड नेली जाई पाठवले व्हायचा अंगवाळीले जा तंग बेरिले जा का नाही सगळ्याला 17 करी देऊ भाऊ अरे भाऊ नाग आणि दाजी तुम्ही अशात हीच मग काही जागमजारी करावा सफी जावा पण आज मुंबईला फटू जाईल चांगला टवटवीत डोळा वसकटी देव नीच मग राशी नको नको भाऊ भाऊ तुला वाट मला बरं काही सांगत नाही भाऊ आणि मंडळी खरंच तुमने हात पाय जोडू एक रोज ना काम नाही रविवारनी रोज नंदुरबार कडे सोमवारनी मंगळवार आमने गाव मध्ये डोंगऱ्या देव बसेल बिल्डरनी पाडाला तर त्या सांगता माना शेला तट डोंगऱ्या दादा 2 रोज घर आम्हाला मदतच कर तर भाऊ सोमवार बिन मंगळवार बिन आणि आज बुधवार आता तुला काय सांगू भाऊ अरे सांगू भाऊ माय बापांनो आज आवाजवर थोडा परिणाम आहे आवाज बरोबर निघत नाही पण माफ करा 3-4 दिवसनी जागरण आहे काय करू बाई
आता कोणाला सांगू अरे येळवणी आता मी काय करू बाई काय करू बाई कोणाला सांगू नवरी तसेच माई बापांना आता सिद्धेश्वराला आंघोळा स्नान झाली तो आत्मा बाबीश्वराला जातो तिथं पण दुसरी आंघोळ करतो बाबीश्वराला जाता तिची वडील सुनबाई मानी बी बाबाई तिने पुण्य केलाय नाव केलाय नाव बाई व मानी तिने वडील सुनबाई व बाई नाव बाई नाव माई व अरे सासूबाई साठी दान केला धर्म केला सिद्धेश्वराने बाबीश्वर दोन आंघोळ्या झाल्या तर ठुनात्मा कुठर जातो त्या गंगेश्वरा वरी बाबू अरे वरी नार देवार मार अरे गंगेश्वरा वरी मार अरे वरी बाबू देवार अरे गंगेश्वराला आत्मा गेला आंघोळा स्नान झाली आणि आत्मा पवित्र होते अनुसयाबाईचा जो आत्मा एक 11 महिन्यामध्ये जो तिच्या पवनला मात्र गंज आलेला होता वाट सापडत नव्हती वाट सापडवण्यासाठी तिसरी आंघोळ झाली आता चौथी कुठं कपालेश्वरा मधी बाबू अरे मधी बाबू बाईनी मानवली अरे चौथी आंघोळ त्या कपालेश्वराला अनुसयाची चौथी आंघोळ कपालेश्वर तीर्थाला होती आणि 5वी आंघोळ कुठर जाते हे भगवान मुख्य तिरमेश्वर बाबू अरे स्वर बाबू देवार मानर अरे मुख्य तिरमेश्वराला आईचा आत्मा जातो आईचा आत्मा बघा अरे तुम्हाला काय सांगा नातू पण तू नात्या बायाशी आईला पुण्य केलाय भाव केलाय माईला तू आजीसाठी नाते पण त्यांनी दान केला धर्म अरे तुम्हाला काय सांगा आईना तेवढा परिवार काय तुला सांग अरे 3 मुलगा 3 सुना 2 मुली 2 जवाई ये दादा आणि नातू पण तू जर सांगा तर जवळ जवळ आया नात 16-17 नातू पण तू खंतुनी धनी आया सोडून गेली बाई गेली बाई मारी अरे आईची आज मात्र शेवटची जागरण आहे जरी 10व्या दिवशी जागरण झाली तरी 11व्या महिन्यामध्ये तिच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्त आईचा आत्मा तिरमेश्वराला घेऊ तिरमेश्वराला 5 आंघोळ्या करू बाबू अरे करू बाबू बाई तू तिरमेश्वराला 5 आंघोळ्या करू आणि काय तुम्हाला सांगू तिरमेश्वर नाही देव दूर पुढे जवळ जाये नाशिक शर भाऊ अरे शर भाऊ देवाला म्हणा तू तिरमेश्वराच्या जवळच आहे नाशिक शहर आणि त्या नाशिक शहरामध्ये अशी एक पवित्र गंगा आहे आणि त्या गंगा नदीमध्ये आहे रमणा कुंड भाऊ अरे कुंड भाऊ देवानं मानर अरे त्या पवित्र गंगामध्ये नाशिकच्या नदीमध्ये रामाचा रामकुंड आहे त्या रामकुंडाला आईचा आत्मा जातो अरे 6वी आंघोळ त्या रामकुंडाला होते आणि रामकुंडाची आंघोळ करू रामकुंड
रामकुंडाच्या पूर्व बाजूला भगवान शंकरांनी मोठी पिंड आय भाऊ आय आय राय भाऊ देवानी मान अरे रामकुंडाच्या शेजारी पूर्व बाजू भगवान शंकराची पिंड आहे. त्या पिंडी जवळ आईचा आत्मा आणि त्या पिंडी जवळ उभा राहत आत्मा विचार कर माझ्या नावानी आज वर्ष श्राद्धाची जागरण आहे. हे बया नात्या गोत्या यायनी बहिणी गावण्या बहिणी मान्या जोडण्या बहिणी यती व यती बाय आव यती नाव बाय व मान्या अनुसयाबाईना आत्मा विचार कर बाये आव कर बाई माई व माने तू आया बहिणी व अनुसयाना आत्मा कशा विचार कर नात्या गोत्यात बया मानीसाठी येतीस पण गावण्या मान्या काही गावाळणी बाया जोडीदारी कारण ती गावाळणी गाणारी बाई होती तिने कोणी जोडीदारी बया मान्या आज मानी नाव धरी येती व येती बाया आव येती नाव बाय व मानी रानुसयाबाईना किती गुण जाऊ रे जाऊ भाऊ अरे जाऊ रे जाऊ भाऊ बाई न मन तू माझ्या राजांनो अनुसयाबाई म्हणजे एक कलाकार गाणारी होता. लग्न येऊ मग एक नंबर होत. लग्नाचा गाणं गावात जर कार्य असलं तर लग्न सरल्याशिवाय घर ये नाही व नाही बाई आव नाही व नाही बाई बाई व मानी तू आणि एवढा बी तिला नांद होता येऊ लागू मग गाणा साला जावाना तरी ती नापती शंकर गावळी रमानी दाजीनी तिला कधी आडवा हात करेल नाही रे नाही भाऊ अरे नाही रे नाही भाऊ देवा रमाना तू माय बापांनो पत्नीने आहोस पत्नीने अपेक्षा पतीने करावी आणि पती एखादा नांदी तमासगिरी हवा एखादा कतकरी हवा एखादा डाग भक्ती हवा आणि तो जर कठ येळवळला जावा तर बाईनी पण त्याला आडवा येऊ नाही. ज्यानी त्यांनी हाऊस आहे ज्यांना त्यांना नांद आहे नांद तो माणूस त्यांना करत नाही. आई सगळी देवनी देवगीनार अरे देवगीनार भाऊ रमना तू माय बापांनो माझ्यावरून मी सांगत आहे रविवारच्या दिवशी नंदुरबार तालुका नवापूर जिल्हा त्या कोठाड गावाला होतो. रविवारी तिकडून आलो सोमवार आणि मंगळवार माझ्याच गावात डोंगऱ्या देव त्या ठिकाणी गेलो आणि आज ह्या ठिकाणी आलो तरी मानी बायकोनी आडवा शब्द नाही रे नाही भाऊ अरे करेल नाही भाऊ बाईनी मान तू म्हणून कोणाशी हवस असेल कोणाशी अपेक्षा असेल बाई असो किंवा माणूस जेना त्यांना काम जेनी त्यांनी करावं अडचण देऊ नये. जर आपण बायको राहतो रुबाब करतो आठ जावा नाही गठ जावा नाही आणि मरीच गैत कठे घेवाल जावं काही बरा नाही भाऊ अरे नाही भाऊ देवार मना तू तशा काही माणसा बी अंगाचा तंगाचा पायाला बाप करते जावाना नाही आणि जाशील तर लवकर ये जर एखाद्या कायम नाच घ्या मग काय डोकाडा जाय भाऊ फक्त एवढा समजी घे गरव नाता आपला आणि बाहेर घ्या तर तो आपलाच नाही तो देवना समजा देवना काम करा ना तो देवना गरव नाता आपला आणि बाहेर घ्या व नाता आपला घ्या तर घ्या आय आपण कोणी हात नाही भाऊ अरे नाही भाऊ देवर मना तू माय बापांना आपण गावात आलो अनुसयाचा आत्मा त्यांना शिक्षा गंगामध्ये भगवान शंकराच्या पिंडी जवळ आहे. त्या पिंडी जवळ आत्मा प्रार्थना कर शंकर भगवानला समजला तो साक्षात उभा झाला शंकराने अरे त्याने अर्धांगी पार्वतीला हाका मारे
अरे मार रे अरे मार रे देवर मन तू. शंकर भगवान पार्वतीला काय सांग म्हणे अर्धांगी पार्वती. कारण अनुसया गवळींना आत्मा जवळजवळ 11 महिन्यापासून भटकत आहे. तिने आत्माला शांती नाही. तर तू आता एक काम कर. विष्णू भगवाननी लक्ष्मीला बोलव, ब्रह्मदेवनी सायत्रीला बोलव, जवळ भगवान देवनी गायत्रीला बोलव. 4 जणी पदर मांडा आणि आपल्या अनुसयानं आत्मा 11 महिन्यापायी भटकत आत्मा पदर घेवा घेवा बाई आवे घेवा बाई माई व मानी तू. माया बहिणी व शंकर भगवाननी पार्वतीनी सुद्धा तोच विचार केला. काय हरकत नाही. 11 महिन्यापासून अनुसयाबाईना आत्मा नुसता भटकी राहिना. तिला पदर्म घेण्यास पडी. पण काही मंडळीला अशा वाटी तिथं बुवा कधी मरी गई आणि काय सांगता आत्मा पदर्म घेणा पडी. पण मान्य आहे हो तुम्हाला खरा ना सांगा. तुम्हाला वाटाव काय तर येरीवना मग येरा बिरा काय गयल नाही. पण पुराण सांग गरुड पुराण माशाली केलं. माणूस मरणार ना तर फक्त शरीरमय निघी जा. शरीरमय आत्मा निघणार म्हणजे धडपडी जा. आधी झालं मरी घ्या. अरे तो धडमरी जा पण तो आत्मा कधीच मरत नाही. तो शरीरवरच आत्मा फिरी राहतो भाऊ. अरे राहतो भाऊ देवान मान. आता तुम्ही लक्ष ठेवा न मन आपला नाशिकनी गंगा मज शंकर भगवानने पिंड जवळ. पण आई उदाहरण कसं कळाय देऊ. ज्याला समजवा त्याला कळी घ्यावा. पण काही मानी ग आडाणू राहतात त्याला कळाय देऊ. आडाणू सलाट मरणा म्हणजे सर. अरे आत्मा कधीच मरत नाही. तो पाणी मग भिजत नाही, अग्नी मग जळत नाही. फक्त आई शरीर मै निघ ती पिरीत वरच फिर. मग आम्ही त्याने आंघोळ पांघोळ करतो त्याला बोळवाला घेतो. नेहमी वाट पाहत जाजो की आपला भाऊ पण पोऱ्या सोऱ्या. मग आम्ही जातो पिरीतला इसावा द्या रे. मी मग वाटला पिरीतला. पिरीत काय पायी चाललं तो काय दमी जा. पिरीत नाही जमा तो खरा इसावा खांद्यावाला असा. खाली उतराय ठेवता मग खांद्याला इसावा मिळेल. पुढला मांग येता मागला पुढे जाता का नाही भाऊ. भाऊ खांद्यावाला नाही इसावा. आणि जेव्हा इसावा देताना तो आत्मा त्याने संगच फिर. संघ म्हणजे त्याने तोंडवर फिर. जेव्हा तर ती सत्री धरणा पड. त्या आत्माला तो शरीर मै निघ म्हणून त्याला सत्री धरणा पड. नाही तेवढा गडी उंतान मग एखादी बाई उन मग तेवढी काम करत बरं सत्र्या भाऊ. आणि आई सत्री कज चांगला ऐकी जा भाऊ. अरे गेला भाऊ मना तू. माय बापांनो शरीरमय आत्मा एकदा निघणार तो सूक्ष्म रूपामाशा गोल गोल फिर. वायू सारखा वारा काही दिसत नाही. अशा आत्मा आपल्याला दिसत नाही. तो तोंडवरच फिर म्हणून तो तोंडवर सत्री धरणार. आणि तो इसावा देताना कठे तो आत्मा तो बी हरी मला कठे इसावा दिला. तर भाऊ चौथ्या ना कार्या हो 9 रोज. चौथ्या ना मुक्काम शरीर बळत मसन परा. एकदा बळी जळी राख वहिनी माणसा उलटी होणार तर तो आत्मा बी संध्याकाळला तठे फिर जठे इसावा दिल रा तठ रोज मुक्काम राहतो भाऊ. अरे राहतो भाऊ मना तू. माय बापांनो तो 9 दिवस सवान जागा मुक्काम राहतो. रातभर तठ मुक्काम राह आणि या उंगणात त्याने दारपई राह. दारपळच गर फिर. मग तो होता आपली सांगतो चाला म्हणे बोळवणीला जवायला नाही दारवरी फिर. आपली दारवर जाजो ना तो आत्मा आपल्याला येर पण आपल्याला तो दिसत नाही. 14 दिवस आपली दारवर येजो जाजो कोण ये कोण जा. तो आत्मा सगळ्याला नजरा लाव भाऊ. अरे लाव भाऊ देवर मना तू. आणि मंडळींना विरोध जागरण राहते रस्तो आत्मा तसेच राहा. कोण नात्या गोत्या वनात कवड्या व वासवण्यात कवड्या भाऊ बनणे कवडा पोऱ्या वनात. कोण मानी सेवा करत कोण उदबत्ती लाव कोण दिवा लाव. आणि उदबत्ती सरणी तर ध्यान ठेवचा. दुसरल्याला घे जाव बाई.
आवाज गेला बाई माई व मानितो आणि जरच विरोधा पिता वाकरतो तरी 11 आणि 12 रोज खराई सवाते ना घर 2 रोज 11 आणि 12 रोज आणि 13 रोज 13वाना घास टाका मग तो यमनी वाटला पण आपल्या आयाना घास टाकी दिले पण जागरण करेल नाही रे नाही भाऊ अरे नाही रे नाही भाऊ बरे जागरण करेल नाही तर नाही तिला कोणी काशी मिळाल नाही म्हणून तो आत्मा 11 महिना पावा नुसता भटकर वता भाऊ अरे वता भाऊ देवार म्हणा तू मान्या या बहिणी आपल्या अनुसया बाई आज पावत भटकतच फिरी राहील तिला अजून वैकुंठ जागा नाही स्वर्ग जागा नाही नरक मग जातच नाही पण भाऊ आज मात्र तिन्ही नावनी आपली जागरण ठेव सकाळ तिना वर्ष श्राद्ध ना शेवट नाही सकाळ गुरुवार आज तीन आत्मा जरी निम वाटलाच होता तरी आज 8 जागरणला तीन आत्मा 8 वना भाऊ अरे वना भाऊ बाई ना मान तू माय बापांना तीन आत्मा आज रात्रभर या ठिकाणी राहील तिने आत्माने शांती सौ जागरण चाली तो तिने आत्माला शांती घे ताफी बी तिने नावना कोणी दान करा धर्म करा नसो पैसा तरी द्या हात जोडीने फटून पाय तरी पडा एवढा उपकार करा बाई करा बाई माई व म्हणे तू आणि शंकरदाजी तू अनिक्षा उठण्यास तुला बी सांग त्या नातूनी पण तू पोऱ्या सोऱ्यात पाय पडतील काय नवल पण तू तीन अंगणापती कमी तर कमी एकदा जाजो आरती ओवाळी घेजो आणि आईला बेटी घेजो भाऊ अरे घेजो भाऊ बाईला म्हणे तू शंकरदाजी तुझ्या अर्धांगी ती पत्नी होती तिचा आत्मा या ठिकाणी आहे जरी तो आपल्याला दिसत नाही जरी तो आत्मा आपल्याला पाहत पती माझ्या सेवेसाठी आला ये बाबा पत्नीने मनापासून सेवा कर आणि मनात सांग मानी पत्नीला स्वर्ग चांगली जागा मिळाली तिला पुरला जन्म चांगला यावा शंकरदाजी जन्म 8वी गेलो भाऊ अरे गेलो भाऊ म्हणून माय बापांना तिचा आत्मा याच ठिकाणी आहे ज्याला भेटता येईल त्याने आज शेवटची संधी आहे नातू पण तू व बेटीला सांगू आंड्रीसाला सांगू बरं आंड्री तर भेटती काय नव एखादा जवाईस वाटेशी बी भेटी घेऊन अरे जवाईस म्हणजे कोऱ्यानी जागावर पण आपला ना आंड्री येत्या जवाईस येता नाही भाऊ अरे नाही भाऊ बरं जवाईशी आता नाही तर नाही दुसरी रोजा खोर आहे बाप आता शिवणी लवकर येवायचा नाही पण भाऊ सासू म्हणजे आईनी जागा जवळपास सासू जिवंत राहा जवाईसला देखतात कठ उठावा कठ पसारवा त्याला शापासू रवा सारू काय काय करू सासूबाईला किती जीव तुटला मग पोऱ्यानी का जवळ जीव लावं शेवट रोज जवाईसाला कळायला पाहिजे बरं जवाईस नस एखादा नाच जवाईस हवा मागे सुधी भेटायला आपल्या अनुसयाबाईना 2-3 भाऊ समय एखादा नवा अरे आमदानी दिवाळी तुमची पहिलीच रात्री तुम्ही तरी असतील शेवट ना दिवा एखादा भाऊ सवा तिला भेटी जावा भाऊ अरे जावा नार आज शेवटनी भेट भाऊ अरे भेट भाऊ देवाला म्हणा तू
भाऊ तर काही भाऊ काय तरी वजन ठेवायचो नाही तर ती बी ऐकत नाही भाऊ अरे बहीण भाऊची भेट आहे दिवाळ्या खातीला बहिण्यात जाते पण आता बहिणीच नसल्यामुळं भाऊशी यावा बहीणला भेटी घ्यावा येड्या बहिणीची येडी माया येडी माया येड्या बहिणीची येडी माया दिशील भाऊराया भाऊराया दिशील भाऊराया येडी बहिण्याशी येडी माया कवतीशी ना भाऊराया जिवंत रा बहिणीस तिला अशा खाती दिवाळीला ना पाऊस तो नजर पडली पाऊस तो वही ये बया येड्या बहिणीची येडी माया तू येडी माया येड्या बहिणीची येडी माया कुठं पाहूर भाऊराया भाऊराया कुठं पाहूर भाऊराया भावना मुक्ती अनुसयाबाईला नातू पण तू सगळ्यावर जीव होता पण या पोऱ्याला ना मोठा काही तेच ना वडील तर सूर्या पाऊसला लग्नावा अनुसयाबाईला किती आनंद मला पोऱ्या होईना वडीलच पोऱ्या किती लाड पण सूर्या भाऊच्या खुर्चीवर बसणं एकच करी काय सांगता त्याला अजून कळत नाही भाऊ आणि म्हणा दादा एक भाऊसला सांगा तरी दोन्ही तिन्हीशी समजिले अरे माई माऊलीनी आपल्याला जन्म दिला आणि एवढा मुलूक दावा आईने शेवटली भेट धर्म घेवा आईला भेटी जावा भाऊ अरे जावा भाऊ देवाला म्हणा तू माना दादा लागले सकाळ बामूनला इचारा वर्ष सरांनी रोज खराचा आत्मा वापरत ये तुम्ही गरुड पुराण वाचा रोज वर्ष सराद करतो ते रोज तो आत्मा आपली घर येतो भाऊ अरे येतो भाऊ म्हणा तू माना दादा अनुसयानात्मा जाठाय तो सगळ्याला पाहतो आपल्याला दिसत नाही तुम्हाला खोटा वाटी म्हणला विचारा नाही तर गरुड पुराण वाचा मग पुरावा भाऊ अरे भाऊ राजा म्हणा तू माना दादा एवढाच नाही पण जरा बी दावा बी करा एखाद्याला आणि आखो 12 महिना वर्ष सरात करा तर तेच ना माग 7 पिढ्या पडी आजोबा पंजोबा नररखमा जरी पडेल त्याचा पै काही पाप व्हायला त्या नररखमा त्या नररखमाईला सुद्धा मोकळा निघी येता भाऊ अरे येता भाऊ म्हणून पर्यादाच्या बीबी म्हण शिकाडवा लोकाला न शेंबळा आता सध्या आपली पोसासाला सांगितलं आमना बी वर्ष सरात करता म्हणजे आपला आजला पंजला नररखम हवा तर वर निघे एखाद्या आपली नररखम निघी जायच्या काही बरा नाही भाऊ अरे नाही भाऊ पण मंडळी मै उलट कसं बोलू आपली जर चांगला काम करा चांगला कार्य करा नरक जाणारच नाही चांगला काम करा ना त्याला वैकुंठ मिळेल मध्यम काम करा त्याला स्वर्ग मिळेल आणि जरा बराच वाईट करा त्याला नरक मिळेल पण आपला लोक काय बनवतात कशा बी मारू द्या सगळ्याला एकच वाट गरीब राव श्रीमंत राव मोठा सावकार राव तरी बा एकच वाट का नाही माळकरी राव तर टाळकरी राव मरणात म्हणे एकच वाट अशाच ना बाय मानत डुगावा बोला ना तुम्हाला मरणात बा एकच वाट अशाच ना
एकच नाही 3.5 वाटा मला मी आज सांगितलं जाऊ जाऊ परंतु आपल्या अनुसयानं आत्मा अजून तगच फिरी जाईना नाशिककडे त्याला घरात येऊ दे आणि मग भाऊ आता ते मग पंचवटीला चालणार कठे आत्मा घरी येऊ दे मग या 3.5 वाटी कशाला तुम्हाला सांगितलं जाऊ बाई जाऊ बाई माई बाबानी तू अरे त्या रामकुंडापासून शंकरजीनी पिंडापासून पार्वती मातानी 4 जणी बोलव्या आता गोष्टकडे वळ भाऊ जरासा ध्यान ठेव कधळी तिने निरोप दिले लक्ष्मीला येवाला सायत्रीला येवाला टाईमच लागणार 4 जणी म्हणे अरे पार्वती लक्ष्मी सायत्रीनी गायत्री 400 पदर बया म्हणे अनुसयानं आत्मा 11 महिना पैपटक तिला पदर घ्यावं तिला थोडा जोखा द्या मग काय करा आत्मा पदर्म घेता त्या देवांनीशी तिला झोका घाला बाई या बहिणी अनुसयाने आत्माला पदर्म घेता जवळ जवळ माताशी झोका दिला पण झोका देतावर काय सांगवं त्या सांगितलं का दाजी सांगणार पहिली आता सांगू नाही सकाळच्या बोलत जातो भाऊ अरे अरे त्या 4 जणी अशी पदर्म घेता जवळ जवळ दाजी झोका झोका घालतावर काय सांग हे बाया सोना हे पाळना रेशमी दोरी सोना हे पाळना रेशमी दोरी अव हिंदू रागाले म्हणाला भगवान आता हिंदू रागाले म्हणाला सोनाय पाळना रेशमी दोरी सोनाय पाळना रेशमी दोरी आणि हिंदोळा झाले म्हणाला दावत रे भगवान हिंदोळा झाले म्हणा दावत रे भगवान सोनाय पाळना रेशमी दोरी सोनाय पाळना रेशमी दोरी अरे हिंदोळा घाले म्हणाला दावत रे भगवान हिंदोळा घाले म्हणा दावत रे भगवान अरे गावात ये भगवान हिंदोळा घालेला राम राम नाव घेतो आत्मा रामदेव गावात आला आणि तो अनुसयन आत्मा पंचवटीला घेऊन गेला रे भाऊ गेला राजा अरे रामदेव तो आत्मा पंचवटीला घेऊन गेला रे भाऊ गेला रामदेवानी काय केला याच्या अर्धांगी माता सीतापती वर्ता गेली त्या सीताच्या पदरात आत्मा दिला हे भगवान राम लक्ष्मण दोन्ही भाई अन दोन्ही भाई हो मधी उभी सीता माई राम लक्ष्मण दोन्ही भाई अन दोन्ही भाई हो मधी उभी सीता माई वतू राम लक्ष्मण दोन्ही बाई ना मधी उभी सीता माई ना तू अरे सीता माईने पदरात तो अनुसयाबाईचा आत्मा घेतला अरे तुला काय सांगू त्या आत्माला पाहून आता सीता माता विचार करत बया बया तुला 2-4 पोऱ्या 2-4 अंड्री आणि एवढा तुला लाडका पती सगळ्याला सोडून बया कशी वडीस मानी हाती बाये हाती बोलण्या कर आया बहिणी सीता माता तिने आत्माला काय विचार पुन्हा
2-3 मुलग्या 2-4 सुना आणि एवढा गाव पुन्हा लाडका पती केला सोडी कशी वनी सोमानी हाती वाती बाये हाती माय बोल तू अशी मानी माता सीता बोलव आव बोल माय सीता माताना अधिकार तुम्हाला सांगा भाऊ बोला जन्म घ्यावाला लाग माय माता जन्म घ्यावाला लाग माय माता आणि पतीवरता जग मग राजने रामने सीता भाऊ एक पती एक वती एक वसनी एक पत्नी ती होती सती म्हणून भाऊ रावणना डाग सुद्धा लागणार नाही अरे नाही ना बाई ना पण आपला काय उलटा फुमती ना अशा सांगता रावण पण एवढी रोज सीता राहिली माहिती का पोरी होई मग ती भीती पुढे जायचं परीक्षा सांगी तर भाऊ रामला व्याशातून सारखाने कान भरी दिसला म्हणून एवढी वर्षा रावण पण राहिली ती काशीत होई का नाही तू निघत कान भरणार पका पण सीताने परीक्षा कशी करेल अशी आग्नी आग्नी कळत शेगडा मग कुदी पडली तरी तिने पातळ सुद्धा डाग नाही आगला कठेल अशी पतीवर बरं तू कुदी समजी जाईल कवळा पत्ती वरतार बाऊ वरतार माय बापांना भगवंतानी परीक्षा फार वेगळी आहे देवाची परीक्षा मग उतरणं फार कठीण आहे आधी सांग बाई पका चांगलं मै सुद्धा सांग मानिगत कोणी अशा छात्या जोडणारा रावण आडा पडी गे आपली काय केव्हा पडी रे बाऊरा पडी ना म्हणा तू रावणला अशाच गर्व जाईल माणसारखा कोणी नाही भाऊ छात्या जोडणारा नाही रावण निघत अशा मै सुद्धा सांगावा मानिगत कोणी नाही पण आपली पेक्षा जगमपका पंडित भाऊ ऐका म्हणा तू म्हणून सीता माताने पदरात आत्मा घेतला आणि अनुसयाबाई तसे ढळ बया माना नात्या गोत्या पै पाहुणा मान्या अंगण आज वाट येती चालू बया मला पोसा कशी वयकली जा आणि एवढा महिना वैग्या इकडे तिकडे भटकू आज मानी नवमी आणि पोऱ्याशी जागरण मला पटकरी जाणं पड सीता माता सांग आम थोडी एकली जाऊ नको तुला मै सोबती देऊ त्याला सोबती आता सांगू दाजी नळनी जांबूवत अरे जांबूवत पुढे चाले हनुमंत तू रे नळनी जांबूवत अन जांबूवत पुढे चाले हनुमंत म्हणजे तो पंचवटीना हनुमान तिने पुढं हनुमान पुढं नळनीळ मांग आणि अनुसयाबाई ना आत्मा मध्ये चाल भाऊना चालना म्हणा तू आयाबाई देवा अनुसयाबाई ना आत्मा नाशिकनी पंचवटी पै जव मार्गाला लागला साऱ्या उतऱ्या बाऱ्या भाऊ दिंडुरीने पुढं बाऱ्याचा पत्ता नाही पण मला सांगणारच पडत नाही तेवढीच गोट वाढ तेवढी रात बी निघ रात एक तर कमी नाही एक तर ती काय तुने बापणी बी नाही माने आईसली नाही रात मोठी म्हणून भाऊ लांबाडी सांगणार पड भाऊरा म्हणा तू आयाबाई नेवा आपल्या अनुसयाबाई ना आत्मा आपली नांदुरीगड जवळ येतो नांदुरीगडनी पहिली पायरीला आयरी दिसती गणपती बापा बाबा आये बाबा देव म्हणाली अरे नांदुरीगडाच्या पहिल्या पायरीला रिद्धी सिद्धी गणपती पण काही तर मानिगत गणपती सोडीनी का नाही सरळ गाडी गडवर फिरीवर पण भाऊ पहिली पायरी सरशा लोकार भाऊ ना म्हणा तू अरे रिद्धी सिद्धी गणपतीला मानणं
जात अनुसयाबाईना आत्मा आजच त्या गणपतीना दर्शन घे तठून मार्गाला लागला नवलख पायरीला जात नवलख पायरीला भेटी देत मशासूरला भेटी देत दैत्यराजाला भेट देत मग भाऊ अनुसयाबाईना पव माता देवीने उजवी पावलीला भेट देतो रे भाऊ ना देतो ना रमणा तू कारण एवढा आत्मा कस फिरवणाला 11 महिना पैती भटकी राही तर तिने आत्माला शांती मिळाला पाहिजे रे भाऊ रे पाहिजे बाईने माझ्या तवा तो सूर्याचा बाई सांग मामा तुला येणार पडे मै सांगू पा म्हणलाय घेजो आणि करील येजो तर सूर्याचा बाई सांग हा ना बाबा म्हणवर विश्वास नाही तो मन मग काय सांगेल काय नाही मामा तू येशील तर मोकळा मोकळा सांगशील सगळ्याला ऐकायला मिळेल आणि ती बा म्हणून करत भाऊ कानमच काय गुणमुनू करत तरी बी काय आपल्याला ना करू बाबच कर एवढी विधी काही एवढा अशा कया कवडा घेवा त्यालाच नाही आणि तू बी कवडा घेसा तुलाच माहिती भाऊ पण गुणगुण करापेक्षा मोकळा मोकळा ज्याला कळवा नाही त्याला बी कळाई जावार अरे जावार भाऊ म्हणाल माय बापांना त्या देवीच्या गडाजवळ अनुसया आईचा आत्मा माता देवीनाने तिना दर्शन होत आणि माता देवीला कवटाळून आत्मा भेट देतो हे भाऊ मानने मला गाईना तिला दुरून डोंगर दिसव अंबाबाईना मानने मला गाईना मला दुरून डोंगर दिसव अंबाबाईना अनुसयाबाईना आत्मा त्या देवी माताला कळकळून भेट देवाला लागली आणि भेट घेताना मनात विचार कर हे बाया भेट दिली व गाईना मला दुरून डोंगर दिसव अंबाबाईना भेट दिली व गाई नवगाईना मला दुरून डोंगर दिसव अंबाबाईना दाजी खूपच दम भरी ना तर सकाळा खोलागल्या चार्जिंग करील नाही आपल्याला मोबाईल चार्जिंग ना साधन राहता तर माणूस बराच चार्जिंग करेल दम सरता नाही या पोयाचा मोबाईल कमी पडेल तर चार्जिंग करेल आपला गावाचं कमी पडेल दम निघाला चार्जिंग करेल नाही त्या दाजी माननीय मला गाईना मला दुरून डोंगर दिसव अंबाबाईना मला गाईना मला दुरून डोंगर दिसव अंबाबाईना अरे आता जेवढा लांबाडा तेवढा लांबीला काही मंडळी सांगितलीस ना अजून सरत नाही पण तो आत्मा बराच दिवस ना फिर देवारी त्याला अंगतंग भटकाडी देव देवताला भेटाडी तेव्हा तो आत्माला शांती पण मंडळी आता एवढी कळ काढी थोडी सगळी कळ काढा आता लवकरच जवळ घेऊ मार्कट या डोंगर तर जैतूर भाऊ माता देवी पै आत्मा निघला मार्कट या डोंगर कारण पूर्वी सती येऊ पै तठ ऋषी मुनीशी तटली बी रामकुंडला आंघोळ पांघोळ करे आणि ती रामकुंडली जागा मार्कट या डोंगरवर पवित्र जागा रे अरे जागा रे तवत साधू संत सांगता कशाला जाता काशी कशाला जाता काशी एकदा जारे मार्ग ऋषी बहुजारे मार्ग तटाये अर्धी काशी तटाये अर्धी काशी रे बाबू काशी मार्कंड ऋषीनं नाव दिदान माना एक नातूस तो उठीत होना त्यांना नाव किती भाऊ सचिन भाऊ माना नातूस मार्कंड ऋषीनं त्याला काही अनुभव का नाही सचिन नातूस खांडवी कुळना तिकडली पाडाना पर्या भाऊ त्यांनी तटला दान केलाय रे अरे केलाय भाऊ
माना सशिन्ना तुस्कईंना सांग बाबा मला बी तरी कथाशी काढता आईशी काढाना नाही राहतो नुसतं देखी बसा ऐकी लावा ते ना ये काय इथं माने मान कधी ना लटकला पेला बारी देव आई पेला बाराना नाही राहतो आई वेगळाच आहे तुम्ही समजले बाबूरा माना तू माना दादा भगवंतानी ज्याने त्यांनी नशीब मध्ये खेळ फक्त आम्ही प्रयत्न करत राहू प्रयत्न करा ना प्रयत्न करी परमेश्वर प्राप्त हो आम्ही जर प्रयत्नच करा नाही नुसता गल्ला भरी मागा गल्लास काय पकून ढाली बाळी तरी बर्रा नाही रे नाही रे अरे नाही बाबूरा माना तू माय बापांनो त्या मार्कंड्या डोंगराचा महत्व फार वेगळा साधू संत सांगता कशाला जाता काशी देव आहे तुझ्या पाशी हे भाऊ देव आपल्या आईनी पाया पाशी रे अरे पाशी रे भाऊ ना माना तू माना दादा कसाला जातास दूरदेशी देव आपल्या आयानी पाय पाशी देव आपली बाबानी पाय पाशी पण जेव्हा आई आणि बाबाची तारा तेव्हाच ना महत्वच कळत काय काय तू निघत गाव दार पजाया उभी राहिला सड्याक कसा तर कसा पाय सुद्धा लायते घरी दाखव तुला काय एवढं घरी दाखव काय इथं दार मायस राहिली ना सडाक कसा चॅलेंजिंग झालं काय नाही पण ज्याला आईस नाही ना त्याला आयाच नाही त्याला फक्त कानमय विचारा आईसनी किंमत बुवा काय नाही तुला ज्याला आया नाही त्याला आयानी किंमत विचारा कवडा बी पैसा देशा तरी पुन्हा मिळत नाही भाऊ नाही ना आई वा माने तू आणि ज्याला बाप नाही त्याला बापनी किंमत विचार अरे अरे बाप सारखा आधार कोणा नाही लोक सांगता आई पेक्षा श्रेष्ठ आई ना कौतुक तर कोणी बी करा पण बाप ना विचार करा भाऊ आई पेक्षा श्रेष्ठ पण बाप स्वर्गापेक्षा उंच राहतो अरे भाऊ मानाला द्यावा तू माना दादा आई असली तर दार उघडा राहतो बाप असला तर खेत मोकळा राहतो खेतनी आपल्याला काळजी नाही आई जाय तर घरनी काळजी नाही आणि उगार जरा संध्याकाळला मैव नावदाजी 8 जरा अशी लाईट गई 2 मिनिट तरी आहे मंडळी सांग कवडा म्हणा अंधारा पडी 2 मिनिट लाईट गेल मान्या मग तुम्हाला ध्यान नसं ध्यान काढी तरी सांगत कवडा म्हणा अंधारा पडी आणि आपल्या अनुसया बाई कधीनी गईणार आई परिवार कवडा मोठा अंधारा हवा अंधारा तर उजळणार नाही रे भाऊला नाही ना देवाला माना तू जराशी लाईट जा तरी आम्ही समजो किती अंधारा पडा पण गरमाईला एखादा करता माणूस कायम ना घ्या कवडा अंधारा पड आपल्याला कळत नाही रे भाऊना नाही ना देवाना माना तू म्हणून माना तरुण मित्र मंडळीला हात जोडी विनंती सगळ्याला विसरा आई बापला विसरू नका आई बाप सारखा देव जगात नाही विसरू नका आई बापाला पुन्हा नाही मिळणार आईची मायावती अरे पुन्हा नाही मिळणार आईची मायावती विसरू नका आई बापाला पुन्हा नाही मिळणार आईची मायावती पुन्हा नाही मिळणार बाबाची मायावती अरे विसरू नका आई बापाला पुन्हा नाही मिळणार बापाची मायावती अरे पुन्हा नाही मिळणार बापाची मायावती पुन्हा नाही मिळणार बापाची मायावती माय बापा आपलीकडे जर पैसा असणार धन घेता येईल इष्टन घेता येईल गाड्या घोड्या जोड्या काय वाटेल तेवढा घेता येईल पैसा असणार तर सगळा मिळेल पण मात्र आई आणि बाबा किती लोकोपती बी हवा त्यावर आई बाप मिळता नाही रे अरे नाही भाऊरा म्हणा तू म्हणून जिवंतपणे आई बापनी सेवा करून घ्या अरे तीर्थ
थम नाही आई बापनी सारखा दैव चारी धंबी फिरण्यास तरी तेवढा पुण्य नाही एवढा आई बापनी पाऊल बरं तेव्हा तुकाराम महाराज शेवटनी चरण मग सांगितल्या की काही खोटा नाही तुकाराम महाराज काय सांगितलं तुला ध्यान काढ या दाजी तुकाराम महाराज हे सांग पंढरीला जाता कोणी काशीला जाई चारी धाम माझ्या घरी बाबाने आई वरी अरे पंढरीला जाता कोणी काशीला जाई चारी धाम माझ्या घरी बाबाने आई वरी पंढरीला जाता कोणी काशीला जाई रे चारी धाम माझ्या घरी बाबाने आई नवरी आया बहिणी चारी धाम न जेवढा देवत ना चारी धाम बी करीव ना तरी आई बाप पेक्षा कमी ज्याला कळवा त्याने आई बाबा जिवंत तो आई बाबाची सेवा करा आणि जावा नावा बी चारी धामला पंढरपूरला आया बाबाला घेवा आणि मग जावा पण काही आया बाबा घर बुकात नारी टाईमवर नको आणि मान्या मन शार केल्या पंढरपूर काय तर मला शिकाळता तुझ्या बुवा कवड्या वाऱ्या सांग मान्या एक बी कसं मान्या आया अजून गरज मैत्रिणी सेवा करू रे भाऊ करू ना आयानी माने तू जव आपला आयानी बाबा तो पंढरपूर गांडगापूर काही करू नका फक्त आई बापनी सेवाच करा तरी कमी पडत नाही रे अरे नाही रे भाऊ ना माना तू म्हणून माय बापांना आपल्या अनुसयाबाईचा पवन आता मार्कंड्या डोंगरापासून आपल्या घराकडे येणार आहे परंतु तिने 3 सुना आया हो तुम्ही एक काम करा 5-4 दिना ताट घ्या आणि झेंडूना फुला घ्या आपल्या आयाना आत्मा 11 महिना पै भटक होता कमीत कमी फटूपही 4 पावला तिने 2 पोरग्या 3 ववा 5 जणी उठा आरतीना ताट घ्या फुला घ्या 5 पावल्या अंगणवतीला मुलं जावा आणि दाखली जवाईसला सांगू गरम जावा थोडा तांदूळला दाना घेवा जोडी बसेल मंडळी सगळ्याला चिमटी तांदूळ वाटा तिकडे आत्मा वना पण आणू तिने आत्माला शांती देव सगळा तांदूळ सोडू पाया पडू सगळा मिळी तिला आशीर्वाद देऊ रे अरे देऊ भाऊ आया बहिणी आपला आत्मा मार्कंड्या डोंगरापासून अनुसयाबाई घराकडे येते तीन आत्माला मूळ जाण्यासाठी तिन्ही वास 2 अंडरी आणि जर तुम्हाला वाटणार तर नात्यात बिघन मोठल्या काही उरल्या नाही नात्या पण त्या जाता येते तेवढ्या 5 पावला जावा आणि मंडळी तांदूळ वाटा जरा आत्मा तिकडून मुळकरी आणा नाही सावा कोणती गावकडे धावा ही सावा जंगल धावा अंग तोंड करी मुळ जावा कमीत कमी पुढे घरपाई 5 पावल्या निघा सगळी सावा वाटून निघाव ना अंग तोंड करी उभ्या राहा आणि त्या जलदीला फुला आंधी सापद्या फुला आणि त्याजवळ आत्माला मूळ कळस्या वर हात करजा पदर मांडजा गोवास व तुम्ही पदरा मांडजा आणि आंधी तो आत्मा म्हणून फुला पदर मध्ये जावं एक अगरबत्ती घेता उभ्या राशा अगरबत्ती लाई द्यायचा हे भगवानला नाव द्यायचा हे भगवानचा आम्ही अनुसयाना पवन आम्ही पदर्म द्यायचा देवा अरे देवाना आशा बोल आम्हाला सांगी देऊ आणि बाई आणि दाजी तुम्हाला बी आता सांगी देऊ रे
तिला 11 महिन्याच्या तोपय आत्मा भटक इकडे भटक तिकडे धडणे तिला वैकुंठ मजा नाही स्वर्ग मजा कारण तिना दसकिरी दिनी दिवस काशीला येल नाही तो आत्मा भटकत राहील म्हणून तिला आता मूळ डाळ करू मूळ करी जानू आता तर नुसती शांतीच देऊ सकाळी श्रामपराला अशाच मूळ करी सकाळी तिने आत्माला काशीला उरे काशीला उरे आणि मना भाऊ आता तर नुसतं आत्माला शांती देवाला मूळ करा पण सकाळी कथाबद्ध करतो रामपाराम गुरुवार निरो तिला भाऊ तिने सासूनी पदर्म काख पख तिला सकाळी लावू रे सकाळी लावू रे माझ्या बाईला तू म्हणे अनुसयावन म्हणे बाई मूळ कराव मूळ करू अनुसया बाईला मूळ करू अनुसया बाईला माझ्या त्या फुला पदरमा नावात ना अगोदर तुम्ही सुला पदा दोन फुला बांचीवर ठेवा त्याचे पाय पडा दुसरला फुला देवारावर ठेवा आणि सगळ्याची चटणी मेटा मोडी देवाराला बेटा आणि तोंडवरी सांगा आमने अनुसया सासू आमने पिढी मचलमी आया बहिणी वागुदार चुला जवळचा बांशीवर चुला ठेवा चुला बांशीला भेटा तसून देवारा पजाजा देवारावर फुला ठेवचा आणि देवाराला सांगजा देवाराला घर्या देवसाला आडावडीचाला विनंती करा आमने अनुसया आत्या आमने गवळीशी पिढी मा आया पुन्हा चलमी अरे अनुसयाबाई सोडून गेला एवढा दुःख सांगू अरे एवढा दुःख सांगू आणि अनुसया जलमाला ये ना पुन्हा गे बाई बाई जलमाला ये ना पुन्हा गे बाई बाई जलमाला ये ना पुन्हा गे बाई बाई जलमाला ये ना पुन्हा अरे अनुसयाबाई सोडून गेला एवढा दुःख सांगू कोणा अरे एवढा दुःख सांगू कोणा आणि अनुसयाबाई जलमाला ये ना पुन्हा गे बाई बाई जलमाला ये ना पुन्हा गे बाई बाई जलमाला ये ना पुन्हा व कवळी कुळाचा दिवाला व पुन्हा 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 व कवळी कुळाचा दिवाला व पुन्हा 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 अनुसयाबाई जलमाला ये ना पुन्हा अनुसयाबाई जलमाला ये ना पुन्हा अनुसयाबाई जलमाला ये ना पुन्हा व कवळी पिढीला जन्म घ्यावा आई आता पुन्हा व कवळी पिढी मा जन्म घ्यावा आई आता पुन्हा पुन्हा आणि बाई बाई जलमाला ये ना पुन्हा गे बाई बाई जलमाला ये ना पुन्हा गे बाई बाई जलमाला ये ना पुन्हा गे बाई बाई जलमाला ये ना पुन्हा अरे सूर्याचा बाई मला वाटले देवाला गरम जावा पहिलाच माहिती राहतात मग संध्याकाळ आणि देवा आपली गरम आणि मला वाटत आठ्या जावा तुम्हाला माहित नाही काय हरकत नाही जवळ तिकडली घर घ्या तरी हरकत नाही तेवढ्या आत्माला इकडून तिकडं तिकडून इकडं मूळ डाळ होईल आत्मानी तर समाधान होईल आणि मंडळी तुम्हाला एक सूचना देऊ आपली शेवट देव गरजो घर्या देव चांदीना देव सोनार गडी लय जो आणि पिढी मग काही लगेच बसायचो मग गडी लय जो तर आपली घर मग काही वाट नाही एवढा मोठा घर तरी आपली सोयरानी घर ठेवजो 5 बाया बोलावजो त्याला मूळ करजो मूळ करीन पिढी बसा तेव्हा आत्मा शांत तशी आहे आत्माला मूळ डाळ
जर काशी लावा शांती दिली तेव्हा तो आत्मा थिर राहावा ना तुला नडत नाही पण तुला नडत नाही नवऱ्याला नडत नाही आम्ही सारखा याई बाईला सुद्धा नडत नाही मग भीतीने याई आता तुला करा सांगायला पण ना मानी अनुसयाबाईनं आत्माता येऊ दे बेटी गाठीला गे दोन घर भाऊबंदाच्या घरी देवारानी निमती आत्मा फिरायला गया भाऊला मानवर आत्मा फिरायला गया नार भाऊर मानार तू भाऊ फिरायला गया नार भाऊला मान तू अरे तो आत्मा भाऊबंदकीच्या घरी फिरण्यासाठी देवाराला भेटायला ये भाऊ अनुसयाने आत्माला मोठी शांती ना मिळणार भाऊ रे मानवर शांती ना मिळणार बाईला मान तू आया बहिणी वाजवड्या बसण्यात तवड्याच्या हातून आज तिने फटवर तिळी तांदूळ पडते जशाला गंडे रोज तिळी तांदूळ ना महत्व तशी आव भाऊ शांतीला सगळा शाती तांदूळ पडायलाच पाहिजे तेव्हा संध्याकाळला तिने भाऊ सोन्यात का नाही तिने बहिण्या सोन्यात काय झाला ठाव कधी विचारपूस कधी एवढा गौसन पण भाऊ आवाज थोडा कमी करी द्या कधी शिट्ट्या भाऊ अरे मर भाऊ मंडळी तो शिट्या मारा जरा सावास परमान मारावते आणि तो आत्मा येतो पर्यंत ये भाऊ अनुसयाबाई बदल जर सांगायला गेलो फार मोठा परिवार तीन आपत्ती सोडून गेली अरे तिला 3 मुलगा तशाच 2 मुली वडील सूर्य 2 नंबर ना शिवाजी आणि 3 नंबर नवना तर नाकर अरे नाकना भाऊ न भाऊ काय सांगावा विजय आहे 4 नंबर शेवट ना 4 पोऱ्या मै तर 3च पोवा पर्या भाऊ आयाला 4 निस्ता पोऱ्या 2 पोरी अशा 6 बावळ्याशी पोटी नातू पण तू आयाना तर जवळ जवळ 10-15 नुसता नातू रे अरे नातू ना बाई ना मन तू अरे एवढा 3-5-6 पोरा 10-15 नातवा एवढा परिवार एवढा मोठा सोडी आणि आया कशी रे तिना जास्त दुखनेल नाही काही सुखनेल नाही नात्यासाला पहिली रोज सांग परग्या वापी सका बाजार जा अशी सांग आणि आया आमगीच कशी काही कळनेल नाही रे अरे नाही ना बाई ना मानी तू पण माना दादा बापाला एक मोठं दुःख वाट एखादा माणूस चालता बोलता घ्या फार दुःख वाट पण खरा सांगायला का मरण तशाच पाहिजे सट्टी बर म्हणा टाकराय ना माणूस तेवढाच जग कासने पिंजराम जरी ठेवा तरी भाऊ सट्टी ना अक्षर बर म्हणाले देवसाला सुकत नाही आपल्याला तो सुकत नाही रे अरे नाही ना भाऊ ना म्हणावी अरे सट्टी बर मानी एकदा टाक पडणी कोणाला 40 वर्षे कोणाला 30 वर्षे कोणाला 100 वर्षे कोणाला 90 वर्षे जशी सट्टी बर म्हणी टाक माणूस तेवढा जग अरे भाऊ ना म्हणावी आणि सट्टीभर मग टाक कशा मारत ज्यांना त्यांना कर्म चांगला करेल राहीना मावली जन्मना तर टाक सावती मिळेल वाईट कर्म करेल तर मध्यमच कर्म तर मध्यमच त्यांना आयुष्य आणि जर अशी वाईटच ते कर्म करा तर भाऊ त्यांना लवकरच मरण हो कारण मरण सुद्धा कर्मावर राहतो रे अरे राहतो रे देवाला म्हणा तू
जन्माला यावाला बी कर्मच लाग आणि मराला बी कर्मच लाग म्हणून तर एकनाथ महाराज सांग भाऊ कर्म घेती झोले कर्म घेती झोले किथे कोणाचा ना चाले किथे कोणाचा ना चाले किथे कोणाचा ना चाले किडे कोणाचा ना चाले वटू आया बहिणी हो वटूनी पाया पडा वटूला हात जोडा आणि सगळा मिळी आठव नवा तर सावध करी देऊ सगळी मंडळीनी एक काम कर जा या बायाचा पाय पडाय ना तिशी बी खालं बशी घ्या फक्त एकच बाईने आरती ओवाळा बाकीना पाय पडी खालं बसा तुम्ही बी आत्म तांदूळ दाना घ्या सगळा मिळी एक मुश्या तांदूळ सोडू तिने आत्माला शांती देऊ देऊ आरती एकच वेळा ओवाळा खालं ठेवा सगळ्याशी हातकडी पाय पडी घ्या आणि माग जाई बसा तांदूळ घेऊन एक मुश्या पाय पडू आया आत्मा तांदूळ घ्या त्यांनी जागावर बसा आणि एक मुश्या सगळ्या मिळतीला समजावली देऊ देऊ त्यांनी जागावर बसा आत्मा तांदूळा दाना घ्या सगळ्यांनी तयारी मरा सती न गुणबाई सती न गुणबाई आवा माई सती न गुणबाई सती न गुणबाई सती न गुणबाई